हॅलो गाईज, मी करिश्मा. तर मी तुम्हाला आज आमच्या मांजरीची स्टोरी सांगणार आहे. माझ्याकडे ऑलरेडी एक कुत्रा आहे, त्याचं नाव मन्या आहे. आणि ही मांजर मला कुठे सापडली ती मी तुम्हाला आज सांगते. 7 दिवसाखाली मला ही मांजर ना आमच्या पथसंस्थेजवळ कोणीतरी सोडून दिलेली मी पाहिली. आणि बिचारीला खूप अशी ओरडत होती. आणि म्हणून म्हटलं की मी हिला घरी येऊन घेऊन जावं. हे खूप छोटंसं पिल्लू आहे मांजरीचं. आणि ते 7-8 दिवसाखाली खूप छोटंसं होतं. आणि बिचारी खूप ओरडत होती, रडत होती. त्यामुळे मला खूप दया आली तिची. आणि मी तिला घरी घेऊन आले. पण मला एक भीती होती की आमचा मन्या, आमचं कुत्रं तिला नीट सांभाळू शकेल की नाही. म्हणजे नाही का तिच्यासोबत असं नीट मिळून जुळवून घेऊ शकेल की नाही, ही मला काळजी होती. पण नाही, दोघांचं पण चांगलं पटलं. 2 दिवसा त्यांचं चांगलं जमलं माहिती. आणि ते एकमेकांसोबत अशी छान खेळतात. काय माहीत कोणी टाकून दिली होती तिला. आणि मला कुठलाही प्राणी दिसला ना, मला असं छोटासा प्राणी असेल कुठला पण दिसला ना, मी त्याला सेफ्टी करत नाही कधी. त्याला घरी घेऊन येते. मी पुण्याला पण असताना एक मांजर होतं, त्याचं नाव मन्या होतं. त्या मन्यावरून तो मन्या आहे ना आमचा पुण्यातला, तो कोरोनामध्ये आहे ना निघून गेला आपोआपच घरातून. त्याच्या नावावरून आम्ही दुसरं कुत्रं घेतलं. त्याच्या नावावरून आम्ही त्याचं नाव मन्या ठेवलं कुत्र्याचं, त्याच्या आठवणीमध्ये. आणि आता हे पण पहा, छोटंसं मांजर अजून आले आमच्या घरी. आता मला पण हिची सवय लागली आणि तिला पण माझी सवय लागली. खूप छान खेळत असते हे. कसं सुंदर वातावरण झालं आहे. सगळी फळांची झाडं दिसत आहेत तुम्हाला. पेरू, डाळिंब, चिक्कू, सीताफळ, आवळा, ही सगळी झाडं आहेत. आणि ह्या झाडामध्ये ह्या मांजराला खेळायला खूप आवडतं. मी काय नाव ठेवलं तिचं माहिती आहे? मी तिचं नाव हनी ठेवलं आहे. हनी. तिला अजून सवय नाही आहे नावाची. मी आत्ताच म्हणजे नुकतंच 4-5 दिवसाखाली बोलायला सुरुवात केली तिला नाव. पण ती छोटी असल्यामुळे तिला अजून माहीत नाही आहे नावाचा अर्थ. म्हणजे असं नावाचा अर्थ म्हणजे तिला माहीतच नाही हे नाव आपल्यासाठी आहे म्हणून. मी आता बोलणार आहे तिला सारखं म्हणजे तिला कळेल की हे माझं नाव आहे म्हणून. खूप सुंदर खेळते अशी ती. मला खूप आवडतात असे प्राणी आहे ना, मला प्रचंड आवडतात. कुठले पण प्राणी असतात मला खूप आवडतात. ये बा, ये इकडे, ये इकडे. हे बा, लगेच येते माझ्याजवळ. तिला पण आहे ना माझी खूप सवय झाली. बाय गाईज.